मुलांनो, आज आपण शिकूया इयत्ता चौथीमधील 6वा धडा, चोर पकडला. बिरबल हा अत्यंत हुशार विद्वान होता. तो अकबर बादशाहच्या दरबारात दिवाण म्हणून कामाला होता. एकदा एका श्रीमंत व्यापाऱ्याकडे चोरी झाली. व्यापाऱ्याचे पुष्कळ धन चोरीला गेले. त्याला खात्री होती की त्याच्याच घरच्या नोकरांनी चोरी केली आहे. पण चोर कसा पकडणार? त्याला बिरबलाची ख्याती माहीत होती. बिरबल अत्यंत चतुर होता. कुठलाही प्रश्न चुटकीसरशी सोडवायचा. म्हणून व्यापारी बिरबलाकडे गेला. त्याने सगळी चोरीची कथा बिरबलाला सांगितली व चोर पकडून देण्याची विनंती केली. बिरबलाने चोर पकडून द्यायचे मान्य केले. एक दिवस बिरबल व्यापाऱ्याकडे एकसारख्या काड्या घेऊन गेला. त्याने सगळ्या नोकरांना उभे केले व विचारले, तुमच्यापैकी कोणी चोरी केली? प्रत्येकजण नाही म्हणाला. बिरबलाने त्यांना प्रत्येकाला काठी दिली व सांगितले, तुम्ही कोणी चोरी केली नाही ना? तर मग उत्तमच आहे. पण तुमच्या मालकाच्या समाधानासाठी मी तुम्हाला एक वस्तू देणार आहे. ही घ्या जादूची काडी. ही रात्रभर तुमच्या जवळ ठेवा. जो चोर असेल त्याचीच काठी 3 इंचाने वाढेल. तुम्ही चोरी केली नाही तर घाबरू नका. तुमची काठी तेवढीच राहील, मोठी होणार नाही. म्हणजे हे सिद्ध होईल की तुम्ही चोरी केली नाही. सगळे नोकर आपापली काठी घेऊन घरी गेले. जो खरा चोर होता त्याने विचार केला, मी चोरी केली आहे म्हणजे माझीच काठी 3 इंचाने मोठी होणार. त्यापेक्षा मी कापूनच ठेवतो म्हणजे ती जास्त होणारच नाही. असा विचार करून त्या नोकराने आपली काठी 3 इंच कापून ठेवली. दुसऱ्या दिवशी बिरबल पुन्हा व्यापाऱ्याकडे गेला. सगळ्या नोकरांना आपापल्या काठ्या घेऊन बोलावले. सगळे हजर झाले. बिरबलाने सगळ्यांच्या काठ्या पाहिल्या. एका नोकराची काठी मात्र 3 इंचाने लहान होती. बिरबलाने त्या नोकराला पकडले व व्यापाऱ्याच्या हवाली केले. चोराला शिक्षा केली व त्याने चोरलेले धन आपल्या मालकाला वापस केले. त्यापुढे चोरी करणार नाही असे कबूल करून घेतल्यावर त्याला पुन्हा नोकरीवर ठेवण्यास सांगितले. बिरबलाने व्यापाऱ्यास सांगितले. तर अशा प्रकारे आपला लेसन होता, आपला धडा होता हा चोर पकडला. यामध्ये तुम्हाला माहिती असेल की बिरबल नावाचा जो अत्यंत हुशार आणि विद्वान मनुष्य जो आहे तो अकबर बादशाहच्या दरबारामध्ये दिवाण म्हणून काम करायचा. आणि तुम्हाला माहितीच पडला आता की एक श्रीमंत व्यापारी म्हणजे एक जे बिझनेसमॅन असतात ना ते, तर व्यापाऱ्याकडे काय झालेलं आहे, चोरी झालेली आहे. आणि चोरी झाली पण आता चोर कसा पकडायचा? त्या काळामध्ये पोलीस नव्हते. त्यामुळे तो बिरबलाकडे गेला. कारण बिरबल हा कोणताही कठीणातला कठीण प्रश्न जरी असला तरी तो ताबडतोब सोडवायचा. आणि म्हणूनच बिरबलाला सगळी कथा सांगितल्यानंतर बिरबल अतिशय हुशार होता. त्याने नोकरांना भेटला आणि भेटल्यानंतर त्याने काठ्या दिल्या आणि सांगितलं की याच्यामधील जो कोणी चोर असेल त्याचीच काठी मोठी होणार आहे. चिंता करू नका, तुम्ही चोरी नाही केली तर तुमची काठी मोठी होणारच नाही. परंतु त्यामध्ये खरा चोर होता. त्या चोराने काय केलं, रात्रीमधूनच काठी कापून ठेवली. आणि म्हणून मग काय झालं, ज्यावेळेस सगळे नोकर आपापल्या काठ्या घेऊन या ठिकाणी आले त्यावेळेस काय झालं, त्याची काठी लहान सापडली आणि सगळ्यांच्या काठ्या सेम साईजच्या सापडल्या. तर अशा प्रकारे चोर सापडला गेला. आता CBSEचे जे हिंदी साइडर जे मुलं आहे त्यांना मराठी समजत नाही म्हणून त्यांना थोडंसं हिंदीमधून सांगते. तो बच्चों आओ, ये स्टोरी बहुत ईजी है. चोर, यहाँ पे चोरी कैसी पकड़ी गई है उसके बारे में बताया गया है. बिरबल नाम का एक बहुत ही टैलेंटेड जो दीवान मतलब जो सलाह देने वाला, जो कभी राजा को कोई प्रॉब्लम आ जाता है तो उसके लिए वो क्या करता है, वो उसको मदद करता है, हेल्प करता है, सजेशंस देता रहता है, तो उसे दीवान बोले जाते हैं. तो यहाँ पे बिरबल जो अकबर बादशाह जो था, राजा था, उसके दरबार में वो काम किया करता था. और एक दिन क्या हो गया, बिरबल जो अकबर जो राजा था उसके जो राज्य में एक बहुत अमीर
बहुत अमीर एक बिजनेसमैन था जिसके घर में चोरी हो गई थी और उसको लगता था कि उसकी चोरी बाहर की कोई किसी ने नहीं की है, घर के कोई नौकर ने की है, कैसे पकड़ा जाए। इसके लिए उसने क्या किया, बिरबल को ये सारी कथा बता दी। तो बिरबल ने उसको नौकरों को बुला के हर एक नौकर के हाथ में सेम साइज़ वाली एक जो स्टिक रहती है स्टिक दे दी और सेम साइज़ थी, सेम कलर था, सब सेम था। तो उसने क्या बोला हर नौकर को कि भैया आप चिंता मत करो, ये वाली जो जादुई मैं स्टिक तुमको दे रहा हूँ, लकड़ी दे रहा हूँ, ये लकड़ी उसी की बढ़ जाएगी जिसने चोरी की है, वो भी 3 इंच से बढ़ जाएगी, लेकिन जिसने चोरी नहीं की है उसको कोई प्रॉब्लम नहीं है। तो सारे नौकर घर चले गए, लेकिन जो असली चोर था उसके मन में आया अगर 3 इंच से ये बड़ी होने वाली है तो मैं इसको 3 इंच से काट के रख दूंगा, मतलब सुबह जब बिरबल देखने आएगा तो मेरी लकड़ी जो दूसरे नौकर हैं उनके जितनी ही मिल जाएगी। लेकिन ऐसे नहीं हुआ, उसने काट के रख दिया था। तो जब सुबह बिरबल देखने के लिए आया तब क्या हो गया, उसकी लकड़ी बाकी नौकर के मुकाबले में क्या हो गई, छोटी दिखने लगी और चोर पकड़ा गया। फिर वो चोर ने बाद में क्या किया, माफ़ी मांग ली, उसको पनिशमेंट भी हो गई, माफ़ी मांग ली और वो बाद में कभी भी चोरी नहीं करेगा। ऐसे बोलने के बाद में ही उसको फिर से वो जो बिजनेसमैन था उसने अपने काम पे रख लिया था और बिरबल ने ऐसे प्रॉमिस भी ले लिया था कि वो बाद में कभी चोरी नहीं करेगा। तो इस तरह हमारी कथा, जो ये मराठी की जो लेसन है चोर पकडला, ही कथा तुम्हाला समजली असेल किंवा नाही समजली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की सांगा।